महायुतीच्या दोन मोठ्या भावंडांमध्ये म्हणजेच भाजप आणि शिवसेनेमध्ये खटके उडण्याचं प्रमाण चांगलंच वाढलंय। भाजप नेते विजय चौधरी आणि आमदार अमरीश पटेल या दोघांमधली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली, ज्यामध्ये शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली होती। या ऑडिओ क्लिपवरून रवींद्र धंगेकरांनी टीकेचा भोंगा वाजवायला सुरुवात केली आहे, तर भाजप नेत्यांनी देखील रवींद्र धंगेकरांना त्यांच्या राजकीय बेडूक उड्यांची आठवण करून देत पलटवार केलाय। बघूया या राजकीय जुगलबंदीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। रवींद्र धंगेकर मनसेच्या इंजिनाला धक्का देऊन काँग्रेसला हात दाखवून खांद्यावर एकनाथ शिंदेंचा झेंडा घेतलेले पुण्यातले चर्चेतले नेते। शिवसेना ही महायुतीची पार्टनर असली तरी भाजपला शिंगावर घेणाऱ्या नेत्यांची भरती शिवसेनेनं केली आहे। त्या नेत्यांची यादी रवींद्र धंगेकरांच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। आणि या लौकिकाला साजेशी कामगिरी रवींद्र धंगेकरांनी पुन्हा करून दाखवलेली दिसते। आज जी भाजप सत्तेत आहे ती सगळी एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेची कृपा आहे। लोकप्रिय आमदारांची लिस्ट केली तर उदय सामंत आणि शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यात अव्वल आहेत। त्यामुळे भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेविरुद्धची वक्तव्य थांबवावीत, अशा आशयाची पोस्ट शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी केली आहे। अचानक लाडकी बहीण योजनेच्या मॅजिकची आठवण आणि शिवसेना नेत्यांबद्दल तोंड सांभाळून बोलण्याची ताकीद रवींद्र धंगेकरांना भाजपला का द्यावीशी वाटली, असा प्रश्न अनेकांना पडू लागलाय। तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी तुम्हाला भाजप नेते विजय चौधरी आणि भाजप आमदार अमरीश पटेल यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप ऐकावी लागेल, ज्यात राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे। उदय सामंत, अरे बापरे, डेंजर। तिथला मला एक ऑफिसर भेटला, म्हणजे की आता हे डिपार्टमेंट घेतली जी, पण आता त्या डिपार्टमेंट मध्ये राहिलाच काय तर घेतली, तेवढे सगळं तर खाऊन गेलं, सगळं खाऊन गेला। एकदम डेंजर आहे तो, डेंजर डाकू, मोठा डाकू येतो। कसा तरी निवडून आला हे लाडकी बहीण म्हणजे पडला असता तो। काय इथे सगळं स्टेटच्या काय करणार आहे मला माहिती नाही। सुधारत त्यांच्यामध्ये दम येऊन जाईल। जी 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 जी, तसंच आहे बाई, तसंच। उद्याला रासू बसवलाय तो बी एसत झालाय केसला। सगळी परिस्थिती तशीच झाली, काय करणार। ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर रवींद्र धंगेकरांचं पित्त खवळलं आणि त्यांनी भाजपला इशारा वजा समजूत द्यायला सुरुवात केली। आणि उद्धव सामंत साहेबांबद्दल ज्या पद्धतीने आक्षेपार्ह जे चर्चा होती, तर आमचं हे म्हणणं की तुम्ही मित्रांना संपवण्यापेक्षा दुश्मनांना संपवा, पण हे मित्रांनाच जास्त संपवण्याचं काम करतात। तर कुरघोडीचं राजकारण न करता आमचं मत आहे की तुम्ही सगळ्यांना आपण काय जे बोलतोय काय करतोय ह्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। भाजपवर कुरघोडीच्या राजकारणाचा आरोप करताना रवींद्र धंगेकरांनी कोणता मुद्दा मांडलाय, तुम्हीच ऐका। कुरघोडीचं राजकारण काही लोक करतात, ते दिसून येते, ते काही लपून राहिलेलं नाही। ती कुरघोडी थांबवली पाहिजे। आणि आपण जर एखाद्या नेत्याबद्दल जर बोलतोय आणि जर आपली बाजू तपत्यमान की आपण कशामुळे आहात हे जर विसर जर पडला असेल, तर आम्हीच्या सारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्याची आठवण करून दिली की तुम्ही ह्याच्यामुळे आहात। रवींद्र धंगेकरांवर भाजपकडून पलटवार झाला नसता तरच नवल। महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी रवींद्र धंगेकरांची राजकीय ब्लड टेस्ट करत लागलीच रिपोर्टही सादर केला। अशी बोलायची सवय लागली आहे। काही लोकांना मीडियामध्ये सकाळपासून लाईन पाहिजे असतात, काही लोकांना मीडियाची विंडो पाहिजे असते। त्यामुळं आपल्याला विंडो पाहिजे असते, त्यांना विंडो पाहिजे असते, वाटेल ते बोलतात। आमचा पक्ष हा मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करणारा ह्या देशातला एकमेव पक्ष आहे। धंगेकरनी काँग्रेसचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे। काँग्रेसचाच त्या ठिकाणी ब्लड आहे की त्यांच्यासोबत गेलेल्या व्यक्तीला खाऊन टाकतात, असं ब्लड काँग्रेस पार्टीचं आहे। भारतीय जनता पार्टीचं ब्लड हे या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं आहे। भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकरांना कार्टून्सच्या रांगेत बसवलंय, तसंच ते जामिनावर बाहेर आहेत याची आठवणही करून दिली आहे। धंगेकर हे जामिनावर बाहेर आलेले आहेत।
त्यामुळं धंगेकर काय मूळ शिवसैनिक नाही आहेत. आधी मनसेमध्ये, मग काँग्रेसमध्ये, त्या सिरियलमध्ये बावळट नोबिता नावाचं पात्र होतं. त्या बावळट नोबिता नावाचं पात्र म्हणजे रवींद्र धंगेकर आहेत, जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुती, एकनाथजी शिंदे यांना काही सांगू नये. त्यामुळं तुम्ही शिवसेना आमची आहे, एकनाथजी शिंदे साहेब आमचे आहेत हे सांगण्याच्या भानगडीत पडू नका. पक्ष अस्मितेसाठी रवींद्र धंगेकरांनी तलवार उपसली असताना त्यांच्या बाजूने लढण्यासाठी शिवसेनेकडून फारसे मावळे पुढे आलेले दिसले नाही. परिवहन मंत्र्यांनी त्यांची प्रतिक्रिया लाडक्या बहिणीपुरतीच मर्यादित ठेवली. ही वस्तुस्थिती आहे की लाडक्या बहिणीची योजना मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून जी निर्माण झाली आणि त्यांनी ती जी योजना आहे ती प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली, त्यामुळे महायुतीला भरघोस प्रमाणामध्ये यश मिळाले. ही वस्तुस्थिती आणि त्याचं श्रेय सगळं एकनाथ शिंदे साहेबांकडेच जातं. महायुतीमध्ये विशेषतः भाजप आणि शिवसेनेमध्ये सगळं आलबेल आहे असं वरिष्ठांकडून वारंवार भासवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मैदानावरचं चित्र अगदी वेगळं आहे. हे रवींद्र धंगेकर, बच्चू कडू यासारख्या नेत्यांच्या भाजप नेत्यांशी होणारी जुगलबंदी पाहिल्यानंतर वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे.